हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे। पहिल्यांदाच गेल्या काही वर्षात असं घडतं आहे की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नाहीत। त्यामुळेच रवी भवन परिसरातील जे बंगले होते विरोधी पक्षांचे ते दोन्ही बंगले यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेले नाही। आपण बघू शकतो 23 नंबरचा बंगला हा पूर्वी विजय वडेट्टीवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांचा होता, परंतु तो बंगला आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे। तर 22 क्रमांकाचा जो बंगला आपण बघताय या ठिकाणी गेल्या वेळेस अंबादास दानवे यांच्याकडे तो बंगला होता, परंतु यावेळेस तो बंगला जो आहे तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही बंगले हे यावेळेस विरोधी पक्षांना देण्यात आलेले नाही। ही व्यवस्था जी आपण बघू शकतो हे डोम विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सज्ज केलं होतं, परंतु वेळेवर असं ठरलं की हे दोन्ही बंगले द्यायचे नाही, कारण की विरोधी पक्ष नेते पद कोणाकडेही सध्या नाही। आणि त्यामुळेच आता विरोधकांची पत्रकार परिषद जी आहे ते विधिमंडळातलं काँग्रेसचं कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागलेली आहे। यानंतर सगळ्या पत्रकार परिषदा विरोधकांच्या या बंगल्यावर होणार नाही, कारण की बंगलेच मिळालेले नाही। तर विधिमंडळाचं जे पक्ष कार्यालय आहे काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात यावेळची त्यांची पत्रकार परिषद आहे। पहिल्यांदाच असं होतं आहे गेल्या काही वर्षात की दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही, त्यामुळे रवी भवन परिसरात विरोधी पक्षांना एकही बंगला मिळालेला नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।